टू माय व्हिडिओ. आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे टेन्स. आणि टेन्समध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स आपला डिस्कस करून झालेला आहे. प्रेझेंट टेन्समध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपला डिस्कस करून झालेला आहे. पास्ट टेन्समध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे देखील आपलं डिस्कस करून झालेले. त्यामध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सनुसार, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सनुसार, निगेटिव्ह सेंटेन्सनुसार आपण फॉर्म्युले सुद्धा पाहिलेत आणि एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्समध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आय थिंक असं मला वाटतं की सिंपल फ्युचर टेन्स आपला फिनिश झालेला आहे. पुढचं पाहूयात आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रत्येक टेन्सचे आपण युजेस सुद्धा पाहिलेले आहेत. युजेस पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्यावरती परत आता आजचा जो लेक्चर झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये मात्र आपल्याला प्रॅक्टिस एक्झाम्पल्स पाहिजे आहेत ज्यामध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. प्रॅक्टिस एक्झाम्पलमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत. या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये आपण फर्स्टली आपण सिंपल फ्युचर टेन्स आपण डिस्कस केलेला आहे. सिंपल फ्युचर टेन्सचा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सनुसार जो फॉर्म्युला पाहिलेला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस वरचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी शाल किंवा विल यूज करायचे फ्युचर टेन्समध्ये. फ्युचरमधील एखादी ॲक्शन जर तुम्हाला शो करायची असेल, फ्युचरमध्ये काहीतरी एखादी घटना होणार आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फिक्स ते आधी ऑलरेडी माहिती आहे, त्यावेळेस तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स यूज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्सनुसार. निगेटिव्ह सेंटेन्सनुसार आपण पाहिलं सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस त्यानंतर आपल्याला नॉट यूज करायचं. हेल्पिंग वर्डच्या नंतर शाल किंवा विलच्या नंतर नॉट यूज करायचं म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. त्याच्यानंतर आपण पाहिलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये एस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात शाल किंवा विलने करावी लागेल आणि WH क्वेश्चन असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड प्लस शाल ऑब्लिक विल तुम्हाला यूज करावं लागेल. या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. त्यानुसार आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले आहेत. आणि काही काही वेळेस काय केलं जातं सिंपल फ्युचर टेन्समध्ये कनेक्टर यूज केले जातात. जे कनेक्टर किंवा त्याला कंजक्शन असं सुद्धा म्हणू शकतो आपण. इफ असेल, अनलेस असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, व्हाईल असेल, वेदर असेल, अंटिल असेल, वेन असेल, एक्सेट्रा हे काय आहेत कनेक्टर म्हणजे कंजक्शन यूज केले जातात सिंपल फ्युचर टेन्समध्ये. ज्यावेळेस सिंपल फ्युचर टेन्समध्ये कंजक्शन यूज केले जातात त्यावेळेस मात्र लक्षात ठेवायचे एका क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. या ठिकाणी जर कंजक्शन यूज केले जातात त्यालाच कनेक्टर असं सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस कंजक्शनचा यूज केला जातो त्यावेळेस कुठला टेन्स यूज केला जातो सिंपल प्रेझेंट टेन्स एका क्लॉजमध्ये यूज केला जातो आणि एका क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलेला आहे आय विल प्ले इफ यू कम. ठीक आहे. आय विल प्ले हा जो टेन्स झाला आहे तो कुठला टेन्स झालेला आहे सिंपल फ्युचर टेन्स. इफ यू कम इफच्या क्लॉजमध्ये आपण काय पाहिलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हे नोट म्हणून वाटलं असतं आपण लिहून घेतलं तर आय थिंक मला असं वाटतं की एका क्लॉजमध्ये जर सिंपल फ्युचर टेन्स असेल आणि तिथे जर कनेक्टर यूज केला असेल तर त्यावेळेस दुसऱ्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागेल. अशा पद्धतीचे एररवरती किंवा फिलअप करते वेळेस तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक सारखं वगैरे जर क्वेश्चन असेल कुठला टेन्स तुम्हाला यूज करावा लागेल तुम्हाला कनेक्टर वापरून सेकंड क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स दिला असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की इथे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स येईल पण नाही त्या ठिकाणी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स यूज करावा लागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा कनेक्टर कुठले कुठले आहेत. इफ असेल, अनलेस असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, व्हाईल असेल. ठीक आहे. त्याचबरोबर अंटिल असेल, वेन असेल, एक्सेट्रा हे काय आहेत कनेक्टर आहेत सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण डिस्कस केलेले आहे. त्याचे युजेस आपण पाहिलं. पहिला आहे टू प्रेडिक्ट अ फ्युचर इव्हेंट. फ्युचरमधील एखादी इव्हेंट असेल तर त्यावेळेस मात्र सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. फ्युचरमधील इव्हेंट जसं की इंडिया विल विन द मॅच ही फ्युचर फॅक्ट आहे. फ्युचर इव्हेंट आपण सांगत आहेत त्यावेळेस सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. नेक्स्ट आहे स्पॉन्टेनियस डिसिजन. तुम्हाला जर एखादी डिसिजन स्पॉन्टेनियसली घ्यायची असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्सचा यूज करावा लागतो. नेक्स्ट आहे विलिंगनेस किंवा अनविलिंगनेससाठी सुद्धा तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्सचाच यूज करावा लागतो. आणि त्याचबरोबर अनाउन्समेंट ऑफ फ्युचर प्लॅन. तुमचा जर एखादा फ्युचर प्लॅन असेल आणि तो जर तुम्हाला अनाउन्समेंट करायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. ठीक आहे. त्यावरती एररवरती एक एक्झाम्पल सुद्धा पाहिलेलं आहे आपण. इफ एव्हरीथिंग विल गो वेल आय विल बाय अ न्यू हाऊस. या ठिकाणी हे एक्झाम्पल झालेलं आहे. तर मी आता सांगितलेलं आहे जर कनेक्टर यूज केले असतील तर त्या कनेक्टरच्या क्लॉजमध्ये या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये मात्र सिंपल फ्युचर टेन्स यूज केला जातो. या ठिकाणी
एक्झाम्पल मध्ये इफ एव्हरीथिंग विल गो या ठिकाणी विलचा यूज झालेला आहे, म्हणजे हे एरर आहे या सेंटेन्स मध्ये. या ठिकाणी विल यूज न करता त्या ठिकाणी गोचं गोज यूज करावं लागेल, कारण की कनेक्टरच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जातो. ठीक आहे, ही कन्सेप्ट क्लिअर झाली. नेक्स्ट आपण डिस्कस करूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स. थोडंसं फास्ट मध्ये सांगितले, कारण की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये हे डिटेल मध्ये याचा अभ्यास केलेला आहे आपण. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, सेकंड नंबरचा जो आहे तो कुठला आहे? Future continuous tense. Future continuous tense indicate that something will occur in the future and continue for some time. Future continuous tense म्हणजे काय? फ्युचर मध्येच एखाद्या वेळेस एखादी ऍक्शन सुरू झालेला आहे आणि फ्युचर मध्ये ते कंटिन्यू मध्ये हे झालेले आहे आणि कुठला तर टाइम तिथे शो केलेला आहे. या टायमिंग पर्यंत फिक्स तिथे ती ऍक्शन फिनिश होते, त्यावेळेस फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. ठीक आहे, या ठिकाणी पाहूयात आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स ज्यावेळेस यूज केला जातो. फर्स्टली आपण त्याचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार फॉर्म्युले पाहूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा. फर्स्ट पाहूयात आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस shall oblique will प्लस बी यूज केला जातो प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंतर पाहायचं इथे आपल्याला आता या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा जर कंजक्शन यूज केला असेल, या ठिकाणी प्लस कंजक्शन म्हणून लिहून घ्या वाटलं तर. तर दुसऱ्या क्लॉज मध्ये कुठला टेन्स असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी यूज करावा लागेल तुम्हाला. कुठला टेन्स यूज करावा लागेल या ठिकाणी? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. केव्हाही फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार हा फॉर्म्युला असेल, जर कंजक्शन यूज केला असेल त्या ठिकाणी, तर कंजक्शनच्या क्लॉज मध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल द कुक विल बी कुकिंग किंवा ही विल बी रीडिंग वेन यू गो टू होम. ही विल बी रीडिंग. ही will be reading when द कंजक्शन सांगितलेली आहे मी. अनलेस असेल, इफ असेल, वेन असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, एक्सेट्रा, अंटिल असेल, एक्सेट्रा. त्या ठिकाणी वेन यू गो ठीक आहे, या ठिकाणी वेन हे कंजक्शन यूज केलेला आहे आणि पुढचा जो टेन्स आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केलेला आहे आणि इकडल्या क्लॉज मध्ये ही विल बी रीडिंग. या ठिकाणी कुठला टेन्स यूज केलेला आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये पण ज्यावेळेस आपण कंजक्शन यूज करतो, ज्यावेळेस कनेक्टर यूज करतो, त्यावेळेस मात्र तुम्हाला कंजक्शनच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागेल आणि दुसऱ्या क्लॉज मध्ये कुठला टेन्स असेल? फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल. या ठिकाणी तुम्हाला असंही एक्झाम्पल दिलं जाऊ शकते पेपर मध्ये, एक्झाम मध्ये. ही डॅश, या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये रीड दिलं जाईल तुम्हाला. वेन यू गो टू होम. दिलेल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. या ठिकाणी एकतर कंजक्शन यूज केलेला आहे, वेन यूज केलेला आहे, म्हणजे कुठला टेन्स असेल? या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल आणि कंजक्शनच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्यावेळेस मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं की या ठिकाणी कुठला टेन्स असेल?
फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय यूज करावं लागेल, विल बी रीडिंग आयएनजी फॉर्म यूज करावा लागेल. ठीक आहे, लक्षात आला. अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे निगेटिव्ह सेंटेन्स नुसार. निगेटिव्ह सेंटेन्स नुसार आपण फॉर्म्युला पाहूयात. सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस त्याच्यानंतर तुम्हाला नॉट यूज करावं लागेल प्लस बी प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कंजक्शन जर यूज केला असेल तर या ठिकाणी कंजक्शन आणि परत सब्जेक्ट प्लस वर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल कसं असेल पहा. ही will not be reading when you go to home. निगेटिव्ह सेंटेन्स असेल या ठिकाणी पहा फक्त नॉट ऍड करायचंय, काही नाहीये. वेन हे कनेक्टर यूज केलेला आहे तर वेनच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज झालेला आहे, तर इकडे फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज करायचा आहे. हेच जर तुम्हाला आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार जर फॉर्म्युला पाहायचा असेल, सुरुवातीला तुम्हाला काय घ्यावं लागेल, फक्त शाल किंवा विल प्लस सब्जेक्ट. निगेटिव्ह असेल तर नॉट घ्यायचंय, नसेल तर नाहीये, प्लस बी प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कंजक्शन आणि परत सिंपल प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी. ठीक आहे, त्यानुसार जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर पहा. विल ही बी रीडिंग when you go to home. ठीक आहे, कुठला टेन्स असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार WH क्वेश्चन नुसार सुद्धा असंच करायचंय, फक्त WH क्वेश्चनिंग वर्ड तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ऍड करायचा आहे. हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. लक्षात आलं तुम्हाला. फ्युचर कंटिन्युअस टेन्स समजला का. कंजक्शन म्हणून वाटलं तर लिहून घ्या तुम्ही. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कंजक्शन कुठले यूज केले जातात. as soon as, when, while, if, unless, त्याचबरोबर या ठिकाणी बिफोर, आफ्टर, एक्सेट्रा. ठीक आहे, वेन असेल, अनलेस असेल, अंटिल असेल, इफ असेल, व्हाईल असेल, ॲज सून ॲज असेल, वेन असेल, वेरेवर असेल, एक्सेट्रा हे काय केले जातात फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये कंजक्शन यूज केले जातात. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा वाटलंच तर नोट म्हणून लिहून घ्या. फ्युचर कंटिन्युअस टेन्स प्लस कंजक्शन प्लस नेक्स्ट याच्यामध्ये कुठला असेल सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कंजक्शनच्या क्लॉज मध्ये. ठीक आहे, झालं. युजेस पाहूयात आपण. हे झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे फॉर्म्युले पाहिलोत. युजेस पाहूयात. We use the future continuous tense to talk about action which will be
प्रोग्रेस ॲट द टाइम इन द फ्युचर. ठीक आहे, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ॲक्शन कंटिन्यू ॲक्शन असेल आणि विच विल बी इन द प्रोग्रेस ॲट द टाइम इन द फ्युचर. फॉर एक्झाम्पल पाहूयात वाटलंच तर, आय सपोज इट विल बी रनिंग वेन वी स्टार्ट. आय सपोज फर्स्ट यूजनुसार, सॉरी 1 मिनिट, सॉरी. It will be raining when we start. When we start. फर्स्ट याच्यानुसार किंवा at this time tomorrow I will be sitting on the beach in Singapore. या ठिकाणी सेकंड यूज बघूयात आपण. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधील सेकंड. We also use the tense to talk about action in the future which are already planned or which are expected to happen in the normal course of things. I will be meeting us next week किंवा he will be meeting us next week. सेकंड याच्यानुसार. नेक्स्ट वीक. आता नेक्स्ट वीक याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येतो की कुठला टेन्स असेल, फ्युचर मधीलच असेल नक्कीच. म्हणून या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट वीक. या ठिकाणी म्हणजे काय केलेलं आहे, ऑलरेडी फ्युचर मध्ये मीटिंग ठरलेली आहे, त्यांचा ऑलरेडी तो प्लॅन आहे. या ठिकाणी त्यावेळेस कुठला टेन्स यूज केला जातो, फ्युचर कंटिन्युअस टेन्स यूज केला जातो. नेक्स्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स झालं सर्वांचं लिहून घेऊन. नेक्स्ट जो टेन्स आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्सचा आपण फॉर्म्युला बघूयात. फर्स्टली फ्युचर परफेक्ट टेन्स इंडिकेट्स अन ॲक्शन will be completed before some other point in the future. फ्युचर मध्ये एखादा दुसरा पॉइंट फिनिश होण्याच्या पूर्वीच एखादी ऍक्शन जर फ्युचर मध्ये कंप्लीट होत असेल तर त्यावेळेस फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. या ठिकाणी जसं की फॉर एक्झाम्पल आय विल हॅव कुक डिनर बाय नेक्स्ट डे. I will have cooked dinner by next day. ठीक आहे, या ठिकाणी याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला नक्कीच लक्षात असेल. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. या ठिकाणी
1 मिनिट. ओके, अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार सब्जेक्ट प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव प्लस वर्बचा या ठिकाणी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. शॅल हॅव किंवा विल हॅव यूज करायचे आणि वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल किंवा शॅल हॅव विल हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी प्लस बिफोर वेन जर यूज होत असतील, प्लस बिफोर किंवा वेन वेन जर यूज होत असेल तर त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करावा लागतो. म्हणजे कुठला आहे, सब्जेक्ट प्लस वर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी कुठला टेन्स, बिफोर किंवा जर बिफोर किंवा वेन यूज होत असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचंय. सब्जेक्ट प्लस सुरुवातीला फ्युचर परफेक्ट टेन्स बिफोर किंवा वेन यूज असे होत असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचंय. वाटलंच तर इथे लिहून घ्या, फ्युचर परफेक्ट टेन्स प्लस बिफोर किंवा वेन प्लस सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, या ठिकाणी हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी. अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार झालेलं एक्झाम्पल, शी विल हॅव डन होमवर्क. शी विल हॅव डन होमवर्क. एक्झाम्पल बघूयात आपण. विल हॅव डन होमवर्क. या ठिकाणी बिफोर किंवा वेन जर यूज होत असेल, ठीक आहे, शी विल हॅव डन होमवर्क बिफोर आय रीच होम. बिफोर आय रीच होम. ठीक आहे, या ठिकाणी पहा बिफोर यूज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बिफोर किंवा आफ्टरच्या नंतर सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस वर्बचा बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आणि इकडे कुठला असेल, फ्युचर परफेक्ट टेन्स असेल. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये कसं विचारलं जाईल, या ठिकाणी शी विल हॅव डन होमवर्क बिफोर आय डॅश ब्रॅकेट मध्ये रीच दिलं जाईल हो. या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन काय होईल की फर्स्ट याच्यामध्ये कुठला टेन्स यूज केलेला आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स यूज केलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करावा लागेल. तर तसं नाहीये, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा जर बिफोर किंवा वेन जर वर्ड यूज होत असतील तर त्यावेळेस काय केलं जातं, सुरुवातीच्या क्लॉज मध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर त्याच्या क्लॉज मध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा आहे. ठीक आहे, हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार. नेक्स्ट पाहूयात आपण निगेटिव्ह सेंटेन्स नुसार. सब्जेक्ट प्लस
subject plus shall have oblique will have plus not plus वरचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, फक्त निगेटिव्ह म्हटल्यानंतर नॉट ऍड करावं लागेल तुम्हाला. तर या ठिकाणी एक्झाम्पल कसा होईल? आय विल नॉट हॅव रीच द एअरपोर्ट. आय विल नॉट हॅव, सॉरी या ठिकाणी शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस हॅव यूज करावं लागेल प्लस वरचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. I will not have reached. I will not have reached the airport in 2 hours. In 2 hours. मग या ठिकाणी फॉर ही यूज करू शकतो आपण फॉर 2 hours. ठीक आहे, आय विल नॉट हॅव रीच द एअरपोर्ट फॉर 2 hours या ठिकाणी. नेक्स्ट आहे, हे झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार निगेटिव्ह सेंटेन्स नुसार. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार फक्त काय करायचंय तुम्हाला, सुरुवातीला शॅल हॅव किंवा विल हॅव यूज करायचा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार. या ठिकाणी शॅल हॅव किंवा विल हॅव ने क्वेश्चनची सुरुवात होईल. इंट्रोगेटिव्ह मध्ये एस नो टाइप क्वेश्चन, WH क्वेश्चन असेल तर WH क्वेश्चनिंग वर्ड यूज करावा लागेल. या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नुसार शॅल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट जर निगेटिव्ह असेल तर, नंतर जर WH क्वेश्चन असेल तर वाटलं तर लिहून घ्या इंट्रोगेटिव्ह नुसार. shall oblique will प्लस सब्जेक्ट, सब्जेक्टच्या अंदर निगेटिव्ह असेल तर नॉट घ्यायचे, नसेल तर हॅव प्लस वरचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी. ठीक आहे, शेवटी मात्र तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघूयात आपण इंट्रोगेटिव्ह नुसार. विल आय हॅव रीच द एअरपोर्ट इन 2 hours. I have reached airport for 2 hours. सॉरी. ठीक आहे, हे झालं फ्युचर परफेक्ट टेन्स नुसार फॉर्म्युले. आता पाहूयात आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचे युजेस पाहूयात. टू टॉक अबाउट ऍक्शन दॅट विल फिनिश बिफोर अ सर्टेन टाइम इन द फ्युचर. फ्युचरमध्येच एखादी ऍक्शन फिनिश होणार आहे सर्टेन टाइम मध्ये, त्यावेळेस तुम्हाला कुठला टेन्स यूज करावा लागतो, तर फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करावा लागतो. जसं की फॉर एक्झाम्पल, they will have built the bridge by March next year. They will have built the bridge by March next year. ठीक आहे, फर्स्ट युजेस नुसार. सेकंड युजेस नुसार, टू टॉक अबाउट एन ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अनदर इव्हेंट टेक्स प्लेस. दुसरे एखादी इव्हेंट कम्प्लीट होण्याच्या पूर्वी जर आधी एखादी इव्हेंट कम्प्लीट होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय यूज करावं लागेल, फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करावं लागेल. जसं की आपण बिफोर आणि वेनच्या क्लॉज नुसार आपण पाहिलेलं आहे, एक्झाम्पल पाहिलोत. नेक्स्ट आहे, टू एक्सप्रेस कन्व्हिक्शन दॅट समथिंग हॅपन इन द नियर पास्ट शी विल हॅव बीन इटन बाय नाव. पास्ट मध्येच एखादी जस्ट झालेली ऍक्शन असेल आणि ती फ्युचर मध्ये आपल्याला एक करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करावं लागेल. या ठिकाणी युजेस काही जास्त नाही, 2 ते 3 आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूयात या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स हा 3rd नंबरचा आहे. एकच राहिलेला आहे आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल डिस्कस करायचे आहेत. ओके, बाय ऑल ऑफ यू.